उपजिल्हा रुग्णालय मोर्शीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद पोद्दार यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय मोर्शी इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 9 वाजतापासून सुरुवात झालेल्या या रक्तदान शिबिरात सायंकाळी 4 वाजेपर्यंत एकूण 255 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्तसंक्रमण अधिकारी मिलिंद तायडे यांनी दिली। या रक्तदान शिबिरात मोर्शी पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खांडेकर यांनी सुद्धा रक्तदान केलं। या शिबिराला रक्तदाता संघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुऱ्हाडे, मिलिंद ढोले, गजानन हिरुळकर तसेच अनेक कार्यकर्त्यांसह ठाणेदार राहुल आठवले, कृष्णा वाघमारे यांनी सुद्धा उपस्थिती दिली। मोर्शी शहरात कुठलेही कारण असो रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्त संकलित केले जाते। तर आज या ठिकाणी रक्तदाता संघ मोर्शीचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुऱ्हाडे आपल्यासोबत उपस्थित आहे। तर सर, आजपर्यंत किती शिबिर झाले आणि एका वर्षात किती रक्त संकलित केलं आपण? जवळपास गेल्या 3 वर्षापूर्वीपासून आम्ही रक्तदाता संघ येथे निर्माण केलेला आहे आणि या संघाद्वारे प्रत्येक गणेशोत्सव, दुर्गोत्सव असो आणि त्यासोबतच अन्य काही विशिष्ट मंडळी वाढदिवसानिमित्त सुद्धा रक्तदान शिबिराचं आयोजन करतात आणि त्यात आम्ही पूर्णपणे सहयोग करून विशेषतः जिल्हा सामान्य रुग्णालयाची टीम असेल आणि मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाची टीम सुद्धा रक्त संकलनाचे काम करते। या बाबतीत रक्तदाता संघ मोर्शीचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुऱ्हाडे यांनी मोर्शी शहरात होत असलेल्या रक्तदान शिबिराच्या आयोजनाबाबतीत माहिती देताना सांगितलं की गरीब आणि गरजू रुग्णांना रक्त वेळेवर मिळावं याकरता मोर्शी शहरात अनेकदा रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्त संकलित करीत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट, मोर्शी। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।